आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दादांच्या स्मारकासंदर्भात हा फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अर्थसंकल्पात तरतुदी करण्यासाठी देखील हा फोन आहे। तर बऱ्याच गोष्टींबद्दल यात चर्चा करण्यात आली आहे। तर आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गिरीश, नेमके काय अपडेट्स आहेत? रोहित पवारांना सीएमए कडून फोन आलाय। दिवंगत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा बांधण्यासाठी या संदर्भात बैठक आहे आणि या बैठकीसाठी फोन आहे तो सीएमओ कार्यालयातून रोहित पवारांना गेल्याची माहिती मिळते। या पुतळ्या संदर्भातील जो बजेट आहे त्या बजेट संदर्भात काही चर्चा करण्यासाठी फोन घ्या। मात्र रोहित पवार आज बारामतीत आहेत। पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवणार आहेत, गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आज कदाचित एक बैठक होणार, मात्र या बैठकी संदर्भातील फोन गेल्याची माहिती सध्या मिळते आणि अजितदादाचा जो पुतळा बांधला जाणार आहे, स्मारक केलं जाणार आहे, त्या संदर्भात या बैठक असेल आणि या बैठकी संदर्भातील हा फोन गेल्याची माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता रोहित पवारांना सीएमओ कडून फोन गेलाय। अनेक मुद्द्यांवर या फोनमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रोहित पवार आज बारामतीत